नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत वृषभ राशीचं मे 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. कसे असतील ग्रहयोग, कसे असतील ग्रहांचे राशांतर आणि ते तुमच्या राशीवर कशा प्रकारे प्रभाव करणार आहेत, कोणते निर्णय घ्यायचे आहेत, कोणते निर्णय तुम्हाला टाळायचे आहेत, तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र आहे जे की सर्वात जास्त प्रभावित होणार आहे, या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट जी की तुमच्या राशीकरता अतिशय महत्वाची आहे ती म्हणजे गुरुचं जे राशांतर आहे किंवा गुरुचं जे राशी परिवर्तन आहे हे तुमच्याच राशीमध्ये होणार आहे. दिनांक 2 मे नंतर गुरु जो की तुमच्या व्ययस्थानात गेले वर्षभर होता तो आता तुमच्याच राशीत येणार आहे आणि त्याच्या अतिशय उत्तम अशा प्रकारचे अनुभव तुम्हाला मिळणार आहेत. गेले साधारण 1 ते 1.25 वर्ष तुम्ही बघितलं असेल की गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत नव्हत्या, त्याच्यामध्ये गुंता जास्त वाढत होता, वेळ जास्त लागत होता, साधं जरी काम असलं तर ते सहजपणे पूर्ण होत नव्हतं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही मेहनत तर करत होता, कारण तुमची जी रास आहे ती मेहनती आहे आणि तुमच्या राशीमध्ये डिसिप्लिनपणा सुद्धा खूप चांगला आहे. एखादी काम अगदी इमाने इतबरे करायचं आणि कष्टाने पूर्ण करायचे, जिद्द चिकाटी ही गोष्ट तुमच्या राशीमध्ये खूप चांगल्या प्रकारची दिसून येते. एवढं असून सुद्धा केलेल्या कामाचा मोबदला न मिळणं, केलेल्या कामाचं अपेक्षित यश न मिळणं, अशा प्रकारचे काही अनुभव तुम्ही गेल्या साधारण वर्ष सव्वा वर्षामध्ये बऱ्याच प्रमाणात घेतलेले असतील. आणि खास करून गेल्या साधारण 1-1.5 महिना जो होता तो खूपच त्रासदायक तुम्हाला गेला होता. बरेचसे विचार, बरेचसे स्ट्रेस, टेन्शन तुम्ही अनुभवलेले असतील. परंतु आता मात्र काळजी करू नका, मे महिना आहे हा तुमच्यासाठी गेम चेंजर होणार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गुरु जो की तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करत होता तो तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणारे कित्येक जे ग्रह आहेत, म्हणजे गुरु आहे, शुक्र आहे किंवा बुध आहे, रवी आहे, हे आता तुमच्या राशीमध्ये येणार आहे. त्याच्यामुळे सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह राहाल. ऍक्टिव्हपणा जो आहे म्हणजे जे तुम्ही ऍक्टिव्हपणा तुमच्यात येईल त्याचे उत्तम प्रकारे अपेक्षित यश सुद्धा तुम्हाला मिळणार आहे आणि कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. गेल्या काही महिन्यामध्ये थोडासा स्वतःवरचा कॉन्फिडन्स तुमचा कमी झाला होता, तर तो आता जबरदस्त दिसून येईल आणि केलेल्या कामामध्ये तुम्हाला यश मात्र निश्चित प्रकारे मिळेल. एकंदरीतच सांगायचं झालं तर हा जो संपूर्ण महिना आहे संपूर्ण तुमच्यासाठी अतिशय उत्तम, अतिशय चांगला लाभाचा आहे. गुरु तुमच्या राशीमध्ये भ्रमण करणार आणि तुमच्या राशीचा जो राजयोगकारक ग्रह आहे शनी, जो की तुमच्या दशम स्थानात स्वतःच्या राशीमध्ये भ्रमण करतो. अशा प्रकारे कित्येक ग्रहांचं उत्तम सहकार्य तुम्हाला मिळणार आहे. तर आता आपण चर्चा करू तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे शुक्र आहे तो षष्ठेत सुद्धा आहे, जो की तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतोय. दिनांक 20 तारखेनंतर तो तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो अष्टमेश आहे गुरु, जो की तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतोय, 2 तारखेनंतर तुमच्याच राशीत भ्रमण करणार. एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुमच्यामधला आत्मविश्वास, ऊर्जा ही जबरदस्त दिसून येणार आहे. बऱ्याच प्रमाणात तुम्ही ऍक्टिव्ह राहणार आहात. बऱ्याचशा गोष्टी तुमच्यासाठी फेवरेबल होणार आहेत. तर साधारणतः तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे काही महत्वाची कामं करायची आहेत, जे काही महत्वाचे निर्णय घ्यायचे आहेत, त्याची एक लिस्ट तयार करून घ्या, त्याचं एक शेड्यूल किंवा त्याचं एक वेळापत्रक तयार करून घ्या. कारण येणारा कालावधी तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे. त्याच्यासाठी तयारी कशी करायची आणि एफर्ट तुम्हाला घ्यावे लागतील, मेहनत तुम्हाला करावी लागेल. ती काय वेगळी सांगायची गरज नाही, तशी तुमची रास सुद्धा आहे. परंतु त्याच्यापासून मिळणारे जे परिणाम आहेत ते मात्र तुमच्या अपेक्षेप्रमाणे किंवा अपेक्षेपेक्षाही चांगले असू शकतील. तर एकंदरीत या महिन्यामध्ये तुमच्यामधली जे कार्यक्षमता आहे ती उत्तम प्रकारे दिसून येईल. यानंतर आपण चर्चा करणार आहोत आर्थिक स्थैर्य. आर्थिक स्थैर्य नेमकं कशा प्रकारचं असेल तर तुमच्या राशीकरता 2 जे ग्रह आहेत हे 2 ग्रह किंवा त्यांची जी प्लेसमेंट आहे ही खूप महत्वाची ठरते. म्हणजे बुध आणि गुरु. बुध जो ग्रह आहे हा ग्रह तुमचा धनेश आहे, पंचमेश आहे. गुरु जो आहे हा गुरु तुमचा अष्टमेश आहे आणि लाभेश आहे. हे 2 ग्रह थोडे महत्वपूर्ण ठरतात. बुधाबद्दल सांगायचं झालं, बुध जो ग्रह आहे बुध ग्रह तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करतोय. दिनांक 11 तारखेनंतर हा तुमच्या व्यय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. आणि गुरु मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमच्याच राशीमध्ये येणार आहे आणि वर्षभर तुमच्या राशीमध्ये राहणार आहे, जो की तुमचा अष्टमेश आहे आणि तुमचा लाभेश पण आहे. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर तुम्हाला आर्थिक बाबतीत काळजी करण्याची अजिबात आवश्यकता नाही. तुम्ही केलेल्या कामाचं अपेक्षित यश मिळणं, अपेक्षित मोबदला मिळणं किंवा अनपेक्षित काही लाभ मिळणं, म्हणजे गेल्या काही समजा महिन्यामध्ये किंवा वर्षामध्ये तुम्ही अशा प्रकारे कामं केली असेल की तुम्ही काम तर केले पण त्याचा तुम्हाला मोबदला न मिळाला, अपेक्षित यश न मिळालं आहे किंवा काम तर तुम्ही कुठल्याही मोबदल्याचा अपेक्षा न धरता केलाय, तर तशा प्रकारचे सुद्धा तुम्हाला मोबदले किंवा तुम्हाला यश हे या येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चित स्वरूपात मिळणार. फक्त इथे एकच गोष्ट महत्वाची आहे, जसे की तुमची जी रास आहे ही शुक्राची रास आहे. शुक्र थोडं अधिभौतिक सुखासाठी, अधिभौतिक सुखामध्ये आनंद मानणारा आहे. तर तशा प्रकारची तुमची रास असल्यामुळे कधी कधी खर्च थोडेसे जास्त होतात. तर या खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवणं
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर तुमचे जे काही ट्रेड्स असतील ते साधारणतः तुम्ही 11 किंवा 8-10 तारखेच्या आधी उरकून घ्या, तर ते तुमच्यासाठी योग्य ठरेल. त्याच्या पुढे जर का तुम्ही ठेवले तर साधारण तुम्ही त्याच्यामध्ये म्हणजे शॉर्ट टर्मचे जे काही तुमचे ट्रेडिंग तुम्ही करत असाल तर साधारण 10-11 तारखेनंतर करू नका, कारण तुम्ही त्याच्यामध्ये अडकले जाण्याची शक्यता आहे. अर्थात लॉंग टर्म मध्ये जर का तुम्ही इन्व्हेस्ट करत असाल तर काही काळजी करू नका, तसा काही मोठा प्रॉब्लेम येणार नाही. ही गोष्ट थोडी महत्वपूर्ण आहे. तर एकंदरीतच आर्थिक स्थैर्याच्या संदर्भात हा जो महिना आहे हा महिना तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत गृहसौख्य नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो चतुर्थेश आहे रवी, जो की तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतो आहे, दिनांक 15 तारखेनंतर हा तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. तर घरातलं जे वातावरण आहे ते काहीसं ठीकसं नाही. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध तुमच्या छोट्या मोठ्या गोष्टीवर थोडेसे वादविवाद होत आहेत. अशा प्रकारचा अनुभव गेल्या 1-1.5 महिना तुम्ही घेतलेला असेल. आता त्याच्यामधून सुद्धा तुम्ही बाहेर येत आहात. रवी जो की तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करतो आता तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे, त्यामुळे घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध बऱ्याच प्रमाणात चांगले होतील. घरामध्ये काही नवीन चीजवस्तू घेण्याचे सुद्धा योग येऊ शकतील. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वास्तूच्या संदर्भात काही महत्वपूर्ण कामं जर का तुम्हाला करायची असतील, म्हणजे वास्तू विकायची असेल, वास्तू नवीन खरेदी करायची असेल, रिनोव्हेट करायची असेल, वास्तूच्या संदर्भात काही उपाय वगैरे करायचे असतील, हा महिना तुमच्याकडे अतिशय उत्तम राहील. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रवी तुमच्याच राशीमध्ये येणार असल्या कारणामुळे कॉन्फिडन्स ज्याला आपण म्हणतो तो जबरदस्त दिसून येईल. कामाचा उरेख हा सुद्धा दांडगा दिसून येईल आणि केलेली कामं हिरहिरीने पूर्ण करणं ही एक वेगळीच गोष्ट तुमच्यामध्ये दिसून येईल. यानंतर आपण चर्चा करणार आहोत लव्ह लाईफ किंवा रिलेशनशिप बद्दल. तर तुमच्या जो पंचमेश आहे बुध, जो की तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतो आहे, साधारणतः 11 तारखेनंतर हा जो बुध आहे तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करणार आहे. तर जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिप मध्ये असाल तर साधारण 8-10 तारखेच्या नंतरच्या कालावधीमध्ये छोट्या मोठ्या कुरबुरी तुमच्यामध्ये दिसून येईल, वादविवादाचे प्रसंग दिसून येतील. अर्थात त्याचा फार काही टोक होणार नाही, कारण गुरु पंचम दृष्टीने तुमच्या पंचम स्थानावरती पाहतोय, त्याच्यामुळे काळजी करू नका. फक्त छोट्या मोठ्या कुरबुरी राहतील. याचप्रमाणे सगळ्यात महत्वाचं म्हणजे वृषभ राशीचे ज्या महिला आहेत की ज्या गर्भधारणा करण्याकरता उत्सुक आहेत त्यांच्याकरता संपूर्ण वर्ष अतिशय उत्तम राहणार आहे. गर्भधारणेकरता अत्यंत अनुकूल असा कालावधी असणार आहे. त्याच्यामुळे बिनधास्तपणे त्या संदर्भात विचार करू शकता. जे जोडपी संततीच्या संदर्भात विचार करत आहेत आणि ज्यांची रास वृषभ आहे किंवा कन्या मकर आहे त्यांनी या दरम्यान या संदर्भात नक्की विचार करू शकता. काहीही प्रॉब्लेम येणार नाही, म्हणजे अनुकूल अशा प्रकारचा हा कालावधी असणार आहे. जो विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा जो कालावधी आहे कालावधी बराचसा चांगला असणार आहे. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर हे जे गुरुचं भ्रमण आहे त्याच्यामुळे तुम्हाला त्याचे चांगले अनुभव निश्चित येणार आहेत. त्याचप्रमाणे जे विद्यार्थी किंवा ज्या व्यक्ती बाहेर जाण्यास उत्सुक आहेत, म्हणजे बाहेरगावी किंवा परदेश गमनासाठी उत्सुक आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा हा जो कालावधी अत्यंत उत्तम राहणार आहे, अतिशय शुभफलदायी असा असणार आहे. यानंतर वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर जे विवाहित आहेत, म्हणजे वृषभ राशीच्या व्यक्ती ज्या विवाहित आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा कालावधी अतिशय उत्तम असणार आहे. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. कुठल्याही प्रकारे प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन्स दिसून येणार नाहीत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विवाहसुख ज्या मंडळी आहेत, म्हणजे तरुणी आहेत, तर विवाह जुळून येणं, विवाह फायनलाइज होणं, प्रत्यक्ष विवाह होणं, एंगेजमेंट होणं, साखरपुडा होणं किंवा अपेक्षित स्थळ मिळणं, अशा प्रकारचे अनुभव तुम्हाला या दरम्यान निश्चित मिळतील. गुरुचं भ्रमण हे तुम्हाला या दृष्टीने शुभफलदायी असंच असणार आहे. याचप्रमाणे या संपूर्ण कालावधीमध्ये भाग्याची साथ तुम्हाला उत्तम प्रकारे लाभेल. म्हणजे तुमच्या कुठल्याही इच्छा आशा अपेक्षा असल्या भाग्याची साथ तुम्हाला या दरम्यान उत्तम प्रकारे मिळणार, त्याच्यामुळे काळजी करण्याची अजिबात आवश्यकता नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात सांगायचं झालं तर तुमचा जो दशमेश आहे किंवा ज्याला आपण कर्मेश म्हणतो शनी, हा कर्मस्थानामध्ये स्वतःच्या राशीमध्ये भ्रमण करतो. आणि शनीबद्दल वेगळं सांगायचं म्हटलं तर शनी जो ग्रह आहे हा तुमच्या राशीचा राजयोगकारक ग्रह आहे. तो तुमच्या स्वतःच्या राशीमध्ये दशमात भ्रमण करतो. अतिशय उत्तम प्रकारचा हा योग आहे. त्यामुळे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात काळजी करू नका. उलट कार्यक्षेत्रामध्ये वाढ होणं, कार्यक्षेत्राच्या संदर्भात नवीन काही चांगल्या घटना घडामोडी होणं, अशा प्रकारचे अनुभव तुम्हाला या दरम्यान निश्चित मिळतील. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर कार्यक्षेत्राच्या संदर्भात अजिबात काळजी करू नका. यानंतर आपण चर्चा करणार आहोत ग्रहयोगांबद्दल. ग्रहयोगांचे परिणाम नेमके तुम्हाला कशा प्रकारचे मिळतील. तर साधारणतः दिनांक 13 तारखेला रवी आणि गुरुची युती होणार आहे. रवी आणि हर्षदची युती होणार आहे तुमच्या व्ययस्थानात. इथे लक्षात घ्या, खास करून कुठल्याही प्रकारचं म्हणजे भावनेच्या आहारी जाऊन टोकाचे वगैरे निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा या दरम्यान लक्ष देणं गरजेचं राहील. घरातले जे पुरुष वर्ग असतील त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं महत्वपूर्ण राहील. याचप्रमाणे दिनांक 18 तारीख खूप स्पेशल असणार आहे. दिनांक 18 तारखेला
रवी आणि गुरुची युती होणार आहे तुमच्याच राशीमध्ये म्हणजे वृषभ राशीमध्ये, आणि शुक्र आणि हर्षची युती होणार आहे तुमच्या व्यय स्थानामध्ये. इथे तुमच्या मनात ज्या काय इच्छा अपेक्षा आहेत त्या संदर्भातल्या काही महत्वपूर्ण घटना घडामोडी या 18 तारखेच्या आसपास घडतील, किंवा तुम्हाला काही नवीन सुरुवात करायची असेल या दरम्यान नक्की करा. भाग्याची साथ अतिशय उत्तम प्रकारे लाभेल. फक्त इथे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं महत्वपूर्ण राहील. याचप्रमाणे दिनांक 20 तारखेला मंगळ आणि राहूची युती होणार आहे तुमच्या लाभ स्थानामध्ये. 2 गोष्टी इथे लक्ष देणं गरजेचं राहील, म्हणजे 2 अनुभव तुम्हाला या दरम्यान येऊ शकतील. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे तुमचे मित्र परिवार असतील त्यांच्या संदर्भात थोडीशी काळजी घ्या. आर्थिक व्यवहार करताना काळजी घेणं अतिशय महत्वपूर्ण राहील. याचप्रमाणे तुम्ही जर का विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध थोड्याफार प्रमाणात ताणले जातील. एक थोडं दोघांमध्ये म्हणजे पती पत्नीमध्ये एक वेगळ्याच प्रकारचं वातावरण, ज्याला संशयाचं वातावरण वगैरे म्हणतो, अशा प्रकारच्या काही गोष्टी होऊ शकतील. तर थोडीशी काळजी घ्या. अर्थात हा जो परिणाम आहे हा परिणाम अगदी टेम्पररी असेल, 2-3 दिवसासाठी असेल, परंतु त्या दरम्यान थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 31 तारखेला बुध आणि हर्षची युती होणार तुमच्या व्यय स्थानामध्ये. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे निर्णय म्हणजे 31 तारखेच्या आसपास कुठल्याही प्रकारचे निर्णय घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. खास करून जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे गोष्टी थोड्याशा टोकाच्या वगैरे होऊ शकतील. या संदर्भात काळजी घ्या. गर्भवती ज्या महिला असतील त्यांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं महत्वपूर्ण राहील. या महिन्यात सगळ्यात महत्वपूर्ण जो अत्यंत शुभ फलदायी असा जो दिवस आहे तो म्हणजे अक्षय तृतीयेचा दिनांक 10 तारखेचा. तर वर्षाचे जे आपण 3.5 मुहूर्त समजले होते त्यापैकी हा जो मुहूर्त आहे किंवा अक्षय तृतीयेचा मुहूर्त अतिशय शुभफलदायी समजला जातो. मूल्यवान वस्तू, सोने चांदी किंवा अशा प्रकारच्या मूल्यवान वस्तू त्या खरेदी करणं, कपडे खरेदी करणं, त्याचप्रमाणे तुम्हाला जे काही नवीन काही खरेदी करायचं असेल या दिवसामध्ये खरेदी करायचं. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जे काही तुम्ही खरेदी कराल त्याचा पूर्ण उपभोग घेऊ शकाल. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. बऱ्याच वेळा आपण एखादी गोष्ट घेतो पण त्याचा उपभोग आपण घेत नाही. तर या वेळेला घेतलेले म्हणजे अक्षय तृतीयेला घेतलेले जे काही तुमचं वस्तू असेल नवीन त्याचा तुम्ही उपभोग घ्याल. सगळ्यात महत्वाची मध्ये टीप इथे द्यावीशी वाटते ती म्हणजे आपलं जे नेहमीचं वॉलेट असतं किंवा पाकिट असतं, पुरुषांच्या पद्धतीने स्त्रियांच्या संदर्भात पर्स, ही तुम्ही या दरम्यान किंवा या दिवशी घेऊन बघा. तुम्हाला जे अनुभव खूप चांगले दिसतील. तुमचं पॉकेट किंवा वॉलेट कधीही रिकामं राहणार नाहीत. पैसे त्याच्यातून जास्त खर्च होणार नाही. पैसे येत राहतील, जे काही सगळ्यांचीच अपेक्षा असते. तर तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी हा प्रयोग नक्की करून बघा. तुम्हाला त्याचा अनुभव खूप चांगल्या प्रकारे येईल. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या महिन्यातली जी अमावास्या ती मेष राशीमध्ये आहे तुमच्या व्यय स्थान 8 तारखेला, आणि जी पौर्णिमा आहे बुद्ध पौर्णिमा दिनांक 23 तारखेला आहे. तर साधारण अमावास्या जी तुमच्या वेळात येईल ती तुम्हाला थोडंसं स्ट्रेस टेन्शन देऊन जाईल. कारण अमावास्या आणि पौर्णिमेच्या दरम्यान रविचंद्राचं जे आकर्षण असतं पृथ्वीकडे हे थोडंसं जास्त असतं. त्यामुळे आपण जास्त भावनातीत होतो आणि भावनातीत होऊन घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. तर या दरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय किंवा कुणा काही कमिटमेंट प्रॉमिसेस अशा प्रकारचे काहीही कोणता वादविवादात अजिबात जाऊ नका. तर मित्रांनो, हे होतं वृषभ राशीचं मे 2024 करण्याचं संपूर्ण राशीफळ. आपल्याला राशीफळ कसं वाटलं, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा. आणि आपलं जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.